श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सोतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णांची स्वारी व्रजामध्ये प्रवेश करत होती, त्याचवेळी अरिष्टासूर नावाचा एक दैत्य बैलाचं रूप घेऊन तिथे आला. त्याचे वशिंड आणि शरीर प्रचंड मोठं होतं. तो खुरांनी जमीन उकरीत तिला थरथर कापवीत गोठ्यामध्ये आला. तो मोठ्याने हंबरत होता आणि खुरांनी जमीन उकरत होता. तो शेपूट उंचावून शिंगांनी तट आधी ढासळवीत होता. मधूनच सगळ्यांकडे डोळे मोठे करून त्यांना मारण्याचा रोख दाखवत होता. त्याच्या प्रचंड हंबरण्याने भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गायी यांचे गर्भपात होत होते. त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबायला लागले. राजा, तीक्ष्ण शिंगांच्या बैलाला पाहून गोपी आदी गोप सर्वजण भयभीत झाले. गुरं तर इतकी घाबरली की गोठे सोडून ती पळू लागली. सर्व व्रजवासी त्यावेळेला कृष्णा कृष्णा आम्हाला वाचव, कृष्ण कृष्णेति ते सर्वे गोविंदम शरणं ययुः, भगवानपि तद्वीक्ष गोकुलम भयविद्रुतम. कृष्णा, आम्ही तुला शरण आलोय. अरे आम्हाला या दैत्यापासून वाचव. सगळे व्रजवासी कृष्ण कृष्ण आम्हाला वाचव असा आक्रोश करीत होते. भगवान गोपाल कृष्णांना आर्ततेने आवाज देत होते. हे जेव्हा भगवंतांनी पाहिलं त्यावेळेला भिवू नका, थांबा असं म्हणून भगवान गोपाल कृष्णांनी सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचं आवाहन दिलं. अरे मूर्खा, महादुष्टा, या गायी आणि गवळ्यांना भिवून काय करणार आहे? तुला जर फारच युद्ध करायचंय तर माझ्याशी कर. तुझ्यासारख्या नीच दुष्टाच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा मी इथे उपस्थित आहे असं म्हणून भगवंतांनी दंड थोपाटले आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले. या आव्हानामुळे संतापून तो खुरांनी जोराने जमीन उकरत 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 भगवान गोपाल कृष्णांच्या अंगावर धावून आला. राजा, त्यावेळेला त्यांनी उंचावलेल्या त्याच्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातले ढग गरगर फिरायला लागले. त्यांनी आपली तीक्ष्ण शिंग समोर धरली. लाल लाल डोळ्यांनी श्रीकृष्णांकडे तिरप्या नजरेने रोखून पाहून तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की जणू इंद्राचा वज्रप्रहारच असावा. राजा, गृहीत्वा शृंगयोस्तं वा अष्टादशपदानि सहा. भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंग पकडली आणि जसा एखादा हत्ती दुसऱ्या हत्तीला मागे रेटतो त्याप्रमाणे त्यांनी त्याला 18 हात मागे रेटून जमिनीवर दाणकन पाडलं. भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर तात्काळ उठून संतापाने दीर्घ श्वास सोडत पुन्हा त्यांनी त्यांच्यावर चढाई केली. त्यावेळेला त्याचं सर्व शरीर घामाने डबडब डबडब भरलेलं होतं. राजा, तो अंगावर आलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंग पकडली आणि त्याला जमिनीवर पाडलं. नंतर त्याला पायांनी दाबून ओला कपडा पिळावा तसा त्याला पिळला. यानंतर त्याचे शिंग उखडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारलं. राजा, त्यामुळे तो तिथेच निपचित होऊन पडला. नंतर तोंडातून रक्त ओकून आणि विष्ठामूत्र सोडीत तो दैत्य पाय झटकू लागला. त्याची बुबळं उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्यांनी आपले प्राण सोडले. तेव्हा देव भगवंताच्यावर पुष्पवृष्टी करायला लागले. त्या भगवंताची स्तुती करायला लागले. भगवान गोपाळ कृष्णांनी जेव्हा बैलाच्या रूपाने आलेल्या अरिष्टासुराला मारलं
तेव्हा सर्व गोप त्यांची प्रशंसा करायला लागले. जेव्हा भगवंत बलरामांसह त्यांच्या वाड्यात प्रवेश करायला लागले, त्यांना पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून आले. राजा, अरिष्टे निहते दैत्ये कृष्णेनाद्भुतकर्मणा कंसायाथाह भगवान नारदो देवदर्शनः. अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवंतांनी जेव्हा अरिष्टासुराला मारलं, तेव्हा देवर्षी नारद कंसाला म्हणाले, कंसा, यशोदाया सुतं कन्यां देवक्या कृष्णमेव च रामंच रोहिणी पुत्रं वसुदेवेन बिभ्यता. कंसा, तुझ्या हातातून निष्ठून आकाशात गेलेली कन्या यशोदेची होती आणि व्रजामध्ये जे कृष्ण म्हणून आहेत ते देवकीचे पुत्र आहेत. तिथे बलरामही आहेत, ते रोहिणीचे पुत्र आहेत. तुझ्या भीतीने वसुदेवांनी त्या दोघांना आपल्या मित्र नंद यांच्याकडे ठेवलंय. तुझ्या सेवकांचा त्यांनीच वध केलाय. हे ऐकताच कंस अत्यंत क्रोधाने कापू लागला. राजा, वसुदेवांना मारण्यासाठी त्यांनी लगेच तीक्ष्ण तलवार उचलली, पण नारदांनी कंसाला अडवलं. वसुदेवांची मुलंच आपल्या मृत्यूला कारण होणार आहेत हे जेव्हा कंसाला समजलं, तेव्हा त्यांनी देवकी आणि वसुदेव या दोघांनाही लोखंडी बेड्यांनी जखडून टाकून पुन्हा तुरुंगामध्ये डांबलं. नारद निघून गेल्यावर कंसाने केशी नावाच्या दैत्याला बोलावून म्हटलं, तू व्रजात जाऊन बलराम आणि कृष्णाला मारून टाक. तो तिथून निघून गेला. यानंतर कंसाने मुष्टिक, चानूर, शल, तोशल आदी मंत्री आणि माहुतांना बोलावून म्हटलं, हे वीरवर, चानुरा आणि मुष्टिका, तुम्हाला मी सांगतो ते ऐका. वसुदेवाचे 2 पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या व्रजामध्ये राहत आहेत. त्यांच्याच हातून माझा मृत्यू होणार आहे असं मला सांगितलंय. जेव्हा ते इथे येतील तेव्हा तुम्ही त्यांना कुस्ती खेळण्याचे निमित्त करून मारून टाका. आता तुम्ही आखाड्याच्या 4ही बाजूंनी निरनिराळ्या प्रकारचे रंगमंच तयार करा. नगरवासी आणि ग्रामवासी त्यावर बसून स्वच्छंदपणे ही कुस्ती पाहू द्या. हे चतुर माहुता, तू आखाड्याच्या फाटकावरच कुवलया पीड हत्तीला उभं कर आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मारून टाक. येत्या चतुर्दशीला विधिपूर्वक धनुष्य यज्ञाला आरंभ करा आणि त्यावेळी वर देणाऱ्या भूतनाथाला पवित्र पशूंचा बळी द्या. स्वार्थ साधण्यात कुशल असणाऱ्या कंसाने अशा प्रकारची आज्ञा देऊन राजा श्रेष्ठ यदुवंशी अक्रूराला बोलावलं आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटलं, भो भो दानपते मह्यम क्रियतां मैत्रमादृतः. हे दानशूर अक्रूरा, तुम्ही मला आदरणीय आहात. आज माझे मित्राने करण्याजोगे एक काम आपण करा, कारण भोजवंशी आणि वृष्णीवंशी यादवांमध्ये माझा सर्वात हितचिंतक तुझ्याखेरीज दुसरा कोणी नाही आहे. हे मित्रा, जसा इंद्र स्वतः समर्थ असून सुद्धा विष्णूंचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो, त्याप्रमाणे हे मोठं काम तुझ्याकडूनच होणार आहे. त्यामुळे मला तुझा आश्रय अपेक्षित आहे. तू नंदाच्या व्रजामध्ये जा. तिथे वसुदेवाचे 2 पुत्र आहेत. त्यांना याच रथात बसवून इथे घेऊन ये. अजिबात उशीर करू नको. मी असं ऐकलंय की विष्णूंच्या भरवशावर असणाऱ्या देवांनी त्यांच्याकडून माझा मृत्यू व्हावा असं निश्चित केलंय. म्हणून तू त्या दोघांना घेऊन ये. त्याचबरोबर नजराणेबरोबर घेतलेल्या नंद आणि इतर गोपांनाही इथे घेऊन ये. इथे आणल्यानंतर मी त्यांना माझ्या काळासम असलेल्या कुवलया पीड हत्तीकडून मारून टाकेल आणि जर कदाचित ते त्या हत्तीच्या तावडीतून वाचले, हत्तीच्या तडाख्यातून वाचलेत, तर मी आपल्या वज्राप्रमाणे मजबूत आणि चपळ मुष्टिक आणि चानूर या पहिलवानांकडून त्याला मारणार म्हणजे मारणार. उग्रसेनंच पितरम स्थविरम राज्यकामुकम तद्भ्रातरं देवकंच ये चान्ये विद्विषो मम. मत्प्रिताश्री उग्रसेन हे वृद्ध असूनही राज्याचे लोभी आहेत. मी त्यांना त्यांचे भाऊ देवक आणि अन्य जे जे कोणी माझे शत्रू आहेत त्या सर्वांना यमसदनालाच पाठवतो. ततश्चैषा महिमित्र भवित्री नष्टकंटका जरासंधो मम गुरुर
द्विविदो दयितः सखा. नंतर हे मित्रा, ही पृथ्वी निष्कंटक करून घेईल, कारण जरासंध आमचे श्वशुर आहेत आणि द्विविध हा प्रिय माझा मित्र आहे. शंभरो नरको बाणो मय्येव कृतसौहृदा. तरैहं सुरपक्षीयान हत्वा भोक्षे महिम नृपान. शंभरासूर, नरकासूर, बाणासूर आणि हे सगळे माझे मित्र, या सर्वांच्या साह्याने मी देवतांचे पक्षपाती असणाऱ्या राजांना मारून पृथ्वीचं राज्य भोगणार आहे. हे लक्षात घेऊन बालक बलराम कृष्णांना इथे लवकर घेऊन ये. त्यांना फक्त एवढंच सांगा की कंसाच्या घरी धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाहण्यासाठी आपल्याला निमंत्रित केलंय. हात जोडून राजा अक्रूर कंसाला म्हणाला, राजन्मनीषितं सम्यक तव स्वावद्यमार्जनम. महाराज, आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता म्हणून आपला हा विचार योग्यच आहे, पण माणसाने यशापयशाबद्दल समभाव ठेवून आपलं कर्तव्य केलं पाहिजे. यश मिळो अपयश मिळो, फक्त कर्तव्य करणं हे आपला श्रेष्ठ धर्म आहे. फळ मिळणं हे तर दैवाच्या अधीन आहे. मनोरथान करोत्युच्चैर जनो देवहतानपी. मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो, पण दैवामुळे ते सफल होत नाही. याचमुळे माणसाला कधी आनंद तर कधी दुःख होतं. असं असून सुद्धा मी आपल्या आज्ञेचं नक्की पालन करेल. कंस महाराज, आपण जी आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे मी नक्की वागेल. शुकाचार्य म्हणतात, कंसाने मंत्री आणि अक्रूरांना अशी आज्ञा करून सर्वांना निरोप दिला. त्यानंतर तो आपल्या महालात आला आणि अक्रूर आपल्या घरी परत गेला. शुकाचार्य म्हणतात, राजा, कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठवलं होतं तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने मनोवेगाने दौडत नंदाच्या व्रजामध्ये आला. तो आपल्या टापांनी जमीन उकरायला लागला. त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटक्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखरून जाऊ लागली. त्याच्या प्रचंड खेंकाळण्याने सर्वजण भयभीत होऊ लागले. त्याचे डोळे अतिशय विशाल होते. तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच. मान अवाढव्य होती. प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते. श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत होता. तंत्रासयंतम भगवान स्वगोकुलम. भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की त्याच्या खिंकाळण्याने आपलं गोकुळ भयभीत झालंय आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकाऱ्यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहेत. तसंच तो लढण्यासाठी आपला शोध घेतोय तेव्हा ते आपणहून समोर आले आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिलं. भगवंत समोर आलेले पाहून तो आणखीन चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिळून टाकतो की काय. त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता. त्याच्यावर विजय मिळवणं तर कठीणच होतं, पण त्याला पकडणं सुद्धा सोपं नव्हतं. राजा, भगवंताच्याकडे जाऊन त्यांनी त्यांच्यावर लाथा झाडल्या, पण भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो त्याप्रमाणे स्वतः जराही न हलता त्याला तुच्छतेने 400 हात लांब फेकून दिले. थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठला, उभा राहिला आणि चिडून आ वासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला. तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणाऱ्या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला. भगवंताच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात जसजसा वाढू लागला तसा तसा त्याचा श्वासोच्छ्वास मार्ग बंद पडला. आता तो लाथा झाडू लागला. घामाने त्याचं शरीर डबडबायला लागलं. डोळ्यातले बुबळं उलटी झाली आणि तो लीद टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला. त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडासारखे फुटले. महाबाहू श्रीकृष्णांनी त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला. विनासायास शत्रूचा नाश केला याचं देवांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि ते भगवंतावर फुलांचा वर्षाव करू लागले. राजा, भगवंताच्या अशा अलौकिक लीला या गोकुळामध्ये संपन्न झाल्या
आता मात्र भगवंताची मथुरेला जाण्याची वेळ आली. भगवंताला घेण्यासाठी अक्रूर महाराज आले. देवर्षी नारदांनी भगवंताशी संवाद केला. कशा प्रकारे? उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.